शिवानी, आता जावई बापू नेमकं कसा विचार करतायत, काय विचार करतायत ना, हे कळतंय मला. कसं आहे ना, प्रत्येक पुरुषाचा एक स्वभाव असतो. त्याला असं वाटत असतं एखादी गोष्ट आपण ठरवली ना की मग ती करायलाच हवी, मग काही झालं तरी चालेल. या गोष्टीत स्वाभिमान असतो, पण थोडासा गर्व सुद्धा असतो. तुझ्या पप्पांचंच उदाहरण घे ना. तुझे पप्पा स्वभावाने खूप चांगले होते ग. त्यांनी खूप चांगल्या गोष्टी केल्या, पण ना याच स्वभावामुळे त्यांनी काही निर्णय असे घेतले ना ज्यामुळे त्यांचं स्वतःचं सुद्धा नुकसान झालं. म्हणजे हा स्वभाव ना कधी कधी दुधारी तलवारी सारखा असतो. कधी फायदा होतो तर कधी कधी नुकसान सुद्धा होतं. आणि आता ना जावई बापू स्वतःच्या पायावर उभं राहायचा प्रयत्न करतायत आणि तू त्यांची साथ सोडता कामा नये. मी काय करू आई? तू तुझा मूळ स्वभाव सोडू नकोस. कसं आहे ना शिवानी, तुझं लग्न जावई बापूंशी जरी झालेलं असलं ना तरी तुझं नातं संपूर्ण देसाई कुटुंबाशी जोडलं गेलं. म्हणजे फक्त जावई बापूंची नाही तर त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी सुद्धा तुझी आहे. जावई बापूंनी त्यांचं घर सोडलं असेल, पण तुला ती माणसं जोडून ठेवायची, त्यांची जबाबदारी तुला घ्यायची. शिवानी आई, मी बोलते आशुशी, सगळं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करते. शिवानी, नको काळजी करूस का, सगळं ठीक होईल बघ.